Good morning, students. We are studying today nanochemistry means what? What is the definition of nanochemistry? Nano means nanoparticles, nanoscale material. Chemistry means in that its composition, its structure, shape, size, whatever we are going to study. So collectively, the combination of nano scale, nanoscience and chemistry, that is called as a nanochemistry. Now in this we are going to consider about the synthesis, its characterization, and we are also considering the shape, size, structure, composition and organization of the functional architecture. Now architecture means that the substances which are having a definite shape, size, etc. So such type of material is prepared by using this nanochemistry. So nanochemistry is a combination of chemistry and nanoscience. Now the material which is converted into nanoscale, which is we are going to study about its structure, about its shape, size, composition and also architecture related with their functions. So that is nothing but nanochemistry. So nanochemistry is a combination of nanoscience and chemistry. Do you understand? Okay. Now we have to consider characteristics or features of the nanoparticles. So here we are considering about the color. So it is a optical property, means it is related with light, you know that. So color is a optical property. जी प्रॉपर्टी ऑप्टिकल म्हणजे काय, लाईट से रिलेटेड आहे. आपण जे काही कलर्स पाहू शकतो ते लाईटमुळे पाहू शकतो, बरोबर आहे की नाही. तर त्यासाठी लाईट से रिलेटेड प्रॉपर्टी असल्यामुळे ही ऑप्टिकल प्रॉपर्टी आहे. आता तुम्हाला माहित आहे की 100 वर्षापूर्वी सुद्धा नॅनो पार्टिकल्स तयार केले गेलेले होते आणि त्यांच्यापासून ग्लासमध्ये वेगवेगळे डिझाईन्स तयार केले गेले. तर रुबी रेड कलरची ग्लास, या रुबी रेड कलरच्या ग्लासचं डिझाईन या ठिकाणी तुमच्या बुकमध्ये दाखवलेलं आहे बघा. तर याच्यामध्ये नेमकं काय आहे की जे काही ग्लास मॅट्रिक्स म्हणजे अशा या ठिकाणी अशा प्रकारचं एखादं मोठा अशा साईजचं सीट घेतलं ग्लासचं आणि ते तयार होतानाच त्याच्यामध्ये सिल्वर किंवा गोल्डचे नॅनो पार्टिकल्स तयार करून ठराविक डिझाईनमध्ये जर ते सोडले आणि नंतर मग या ठिकाणी ती जी काही ग्लास आहे तिचं फॉर्मेशन केलं तर तुम्हाला एक छानसं डिझाईन की ज्याच्यामध्ये रुबी रेड कलर आहे किंवा सिल्वरी व्हाईट कलर आहे अशा प्रकारचे डिझाईन दिसून येते. तर ही जी तयार केली गेली ती खूप 100 वर्षापूर्वी 1900 साली म्हणजे 120 जवळ वर्ष आता होत आली त्यावेळेला केली गेली. तर डेकोरेटिव्ह मटेरियल वगैरे तयार करणे यासाठी नॅनो पार्टिकलचा उपयोग पूर्वी सुद्धा केला गेलेला आहे, लक्षात घ्या. तर त्या पद्धतीने या ठिकाणी कलर इज रिलेटेड विथ द पार्टिकल साइज. व्हाय स्काय इज ब्ल्यू, डू यू नो? स्काय ब्ल्यूज का दिसतं, म्हणजे पावसाळा सोडला तर ज्या वेळेला निरभ्र असं आकाश असते त्यावेळेला ते ब्ल्यू कलरचं का दिसतं, तर त्याच्यामध्ये त्या एअरमधून जाणारे जे काही डस्ट पार्टिकल्स आहेत ते नॅनो साईजचे असे डस्ट पार्टिकल असतात ते काय करतात की लाईट ॲब्सॉर्ब करतात आणि रिफ्लेक्ट करताना ब्ल्यू कलरचा लाईट रिफ्लेक्ट करतात आणि त्यामुळं आकाश हे ब्ल्यू कलरचं दिसतंय. त्याचं जर रिफ्लेक्शन पाण्यात पडलं तर पाणी सुद्धा आपल्याला समुद्राचं वगैरे ब्ल्यूइश कलर दिसेल, लॉंग म्हणजे आपल्यापासून लॉंग डिस्टन्स आपण बघितलं तर. त्याचप्रमाणे तुम्हाला माहित आहे की जे काही आपण मटेरियल वापरू म्हणजे त्यामध्ये जास्त करून मेटल्स असतील किंवा कार्बन सारखे नॅनो पार्टिकल्स असतील तर त्यांचे सुद्धा कलर, त्यांच्या प्रॉपर्टीज सुद्धा या नॅनो स्केलवर
डिफरंट असतात, ज्या बल्कमध्ये किंवा असं ठोकळाच्या स्वरूपामध्ये किंवा जास्त लार्ज स्केलला ज्यावेळेला तो मटेरियल असतो त्याच्या प्रॉपर्टीज आणि नॅनो स्केलला असताना प्रॉपर्टी याच्यामध्ये फरक असतो, जे आपण यापूर्वी सुद्धा बघितलेला आहे. तसं या ठिकाणी तुम्हाला जनरली गोल्डचा कलर हा कुठला असतो, येलो कलर असतो, शायनिंग येलो. हां, आणि ज्या वेळेला त्याचे नॅनो पार्टिकल्स केले जातात, तर नॅनो पार्टिकलमध्ये यांचं कन्व्हर्शन केलं जातं, त्यावेळेला ते रेड कलरचे किंवा व्हायोलेट कलरचे सुद्धा दिसतात. आणि त्याचा उपयोग हे या ठिकाणी डेकोरेटिव्ह मटेरियल तयार करण्यासाठी वगैरे केला जातो. दुसरी प्रॉपर्टी सरफेस एरिया. तुम्हाला माहिती आहे की एक खडू घेतला आपण तर त्याला लागणारी जागा आणि जर त्या खडूचे खूप बारीक 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 पीस केले त्याला लागणारी जागा. आता खडू हा एक काय सॉलिड बल्क आहे, बरोबर. आणि जेव्हा त्या अगदी बारीक 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 पीसेसमध्ये आपण पूर्णपणे काय करू, कन्व्हर्ट करू, त्यावेळेला लागणारा सरफेस एरिया, त्यामध्ये कुणाला जास्त सरफेस लागेल, विचार केला करून बघा. तर जे आपण तुकडे तुकडे केलेले असतं, जे एकदम बारीक पार्टिकल्स केलेले असतो नॅनो सारखे, तर त्याला निश्चितपणे जास्त काय लागतो, सरफेस एरिया जास्त लागतो. तर सरफेस एरिया इन्क्रीजेस वेन द साइज ऑफ द पार्टिकल डिक्रीजेस. व्हेरी सिम्पल. तर या ठिकाणी सरफेस एरिया इन्क्रीज होतो. आता सरफेस एरिया इन्क्रीज झाल्यामुळे काय होतं की अशा काही रिॲक्शन्स आहेत की ज्या गॅसियस स्टेटमध्ये वगैरे आपण एखाद्या मेटल्सवर वगैरे करतो. गॅसियस स्टेट हे पार्टिकल्स असतात विखुरलेले असतात, ते एका ठिकाणी स्थिर राहत नाहीत वगैरे, गॅसच्या प्रॉपर्टीज मला माहीत आहे. तर या पद्धतीने या ठिकाणी तर जर तुम्हाला एखादी अशा पद्धतीची रिॲक्शन करायची असेल तर हा नॅनो पार्टिकल साईजचे जर तुम्ही या ठिकाणी मेटल्स वापरले तर त्याच्यावर त्याचा ॲडसॉर्शन होऊन जास्तीत जास्त सरफेस एरिया ते प्रोव्हाइड करतात आणि रिॲक्शन व्हायला मदत पण होते, लक्षात घ्या. आता सिंपल या ठिकाणी जर आपण डायग्रॅम काढली तर हा एक समजा अशा पद्धतीचा एक ठोकळा आहे किंवा ट्यूब आहे. तर याच्या बाजू किती असतात तुम्हाला माहिती आहे, 6 फेसिस आर देअर आणि प्रत्येकाची 1 मीटर या ठिकाणी समजा काय आहे, 1 मीटर स्क्वेअर त्याचं जर एरिया असेल तर 6 into 1 मीटर स्क्वेअर इज इक्वल टू किती ना 6 मीटर स्क्वेअर. आता याच ठोकळ्याचे आपण काही पार्ट्स केले, भाग केले, तर काय दिसून येतं बघा. तर याचा एरिया वाढलेला दिसून येतो. त्याचं मीटर स्क्वेअर जर काढायचं असेल तर एरिया इज इक्वल टू तिथं काय घेणार आपण 6 into 1/2 करून त्याचे एकेका मीटरचे 1/2 मीटर्स घेतले आणि असे या ठिकाणी काय केले, एकूण किती पार्ट झाले तर त्या पद्धतीने 8 पार्ट्स, 1 2 3 4 5 या पद्धतीने डिवाइड झाले. तर तुम्ही जर कॅल्क्युलेशन केला तर इथं 3 आणि याचं 4 म्हणजे 12 मीटर स्क्वेअर. मग कुणाचा एरिया वाढला, जेवढे आपण त्याचे पार्ट्स करत गेलो त्याचा एरिया वाढला. त्याच्यामध्ये अजून सुद्धा आणखीन पार्ट्स केले तर याचं 6 होतं, त्याचं डबल झालं 12 आणि याच्यामध्ये अजून तुम्ही वाढवलात, समजा इथं 2 लाईन्स इथं 2 लाईन्स या पद्धतीने जर वाढवत गेला या पद्धतीनं, तर हे नेक्स्ट 3rd एक्झाम्पल आहे, लक्षात घ्या. जागेवर मी इथं असं लिहिणार आहे. आणि याचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केला तर 1/3 झालं. एका सरफेसचं आपण काय केलं किंवा काय म्हणायचं आपण पृष्ठभाग, त्याचे 3 भाग करत गेलो आणि त्याच्यामध्ये परत आणखी डिवाइड करत गेलो तर 1/3 into मीटर स्क्वेअर इंटू या ठिकाणी 27 पार्ट्स होता. किती होता, into 27.
तर ह्याचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केला तर टोटल तुम्हाला मिळतं आहे 18 मीटर स्क्वेअर. पहिल्यांदा 6 मीटर स्क्वेअर मिळालं. त्याचे काही भाग केले आपण, 2 भाग केले. त्या 1/2 ह्याला मल्टिप्लाय केलं, एकूण 8 पेसेस म्हणून 12 झाले आणि इथं 18 होता. म्हणजेच काय, सरफेस एरिया इन्क्रीजेस ॲज वी डिक्रीज द साईज ऑर दे आर कन्वर्टेड इंटू व्हेरी स्मॉल पीसेस. जेवढे स्मॉल पीसेसमध्ये आपण कन्वर्ट करू तेवढ्या या ठिकाणी त्याचा सरफेस एरिया वाढत जाणार आहे. आता या सरफेस एरिया वाढला तर ते कॅटॅलिस्ट म्हणून ज्यावेळेला आपण वापरतो त्यावेळेला त्याची कॅटॅलिटिक प्रॉपर्टी या ठिकाणी आपल्याला अतिशय महत्त्वाची अशी प्रॉपर्टी आहे. आणि नॅनो पार्टिकल्स, मग ते प्लॅटिनमचे नॅनो पार्टिकल्स असतील, पॅलॅडियमचे असतील, निकेलचे असतील किंवा सिलिका नॅनो पार्टिकल असतील, ॲल्युमिना नॅनो पार्टिकल असतील, तर यांचा उपयोग हा ऑर्गॅनिक रिॲक्शन्समध्ये बऱ्याच वेळेला केला जातो. तर सिलिका नॅनो पार्टिकल्स हे मॅनिच नावाच्या रिॲक्शनमध्ये कार्बन कार्बन बॉन्ड फॉर्मेशनसाठी जी रिॲक्शन आहे त्या रिॲक्शनमध्ये त्याचा कॅटॅलिस्ट म्हणून यूज केला जातो. तर हेट्रोजिनियस कॅटॅलिस्ट हे त्या ठिकाणी नॅनो साईजचे पार्टिकल्स आहेत आणि नॅनो पार्टिकल्स आर युजफुल ॲज अ हेट्रोजिनियस कॅटॅलिस्ट विच आर मोस्ट इन सॉलिड स्टेट. त्या ठिकाणी सॉलिड स्टेटमध्ये जे काही हे पार्टिकल्स आहेत, आता मेटल म्हणजे तुम्हाला माहिती आहे सॉलिड असतात, प्लॅटिनम असेल, पॅलॅडियम असेल, निकेल असेल, मग यांचा उपयोग बऱ्याच ऑर्गॅनिक रिॲक्शनमध्ये केला जातो. तुम्हाला सांगितलं तर तुमच्या लेवलला जर बघितलं तर हायड्रोजनेशन ऑफ द ऑइल्स, त्याच्यामध्ये आपण जे काही कॅटॅलिस्ट वापरतो, निकेल, राणी निकेल किंवा प्लॅटिनम, तर ते कुठल्या स्वरूपात घ्यायचं, नॅनो स्केलला, म्हणजेच असे भरपूर असे जे छोटे छोटे पार्टिकल्स करून ते जर वापरलं तर या ठिकाणी आपल्याला काय होतं की त्याचा उपयोग भरपूर साईट्स मिळतात आणि त्याच्यावर ॲब्सॉर्प्शन ऑफ द या ठिकाणी जे काही रिॲक्टंट्स आहेत ते एकत्र येतात, जवळ येतात एकमेकांच्या, आणि त्यामुळं ॲक्टिव्हिटी वाढते, रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीज होतो. सो इट इज ऑल्सो वन ऑफ द इम्पॉर्टंट प्रॉपर्टी. तर या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक किंवा त्याचे थर्मल प्रॉपर्टीज, इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज वगैरे ज्या काय आणखीन काही प्रॉपर्टीज आहेत त्याच्यामध्ये त्या तुम्हाला स्टडी करायच्या आणि ते डिलीट केलेले आहेत. त्यानंतर सिंथेसिस ऑफ द नॅनो पार्टिकल सुद्धा डिलीट केलेलं आहे. तरी सुद्धा लक्षात ठेवा की नॅनो पार्टिकल्स हे सोल जेल मेथडनं तयार केले जातात. सोल जेल मेथड स्टॉबर या शास्त्रज्ञानं फाइंड आउट केली होती 1905 साली आणि त्यानंतर त्याच्यावर बराचसा अजून रिसर्च चालू आहे आणि बरेचसे नॅनो पार्टिकल वेगळ्या मटेरियल म्हणून तयार केले जातात. तर तुम्हाला म्हणजे की नॅनो कार्बन, नॅनो म्हणजे ट्यूब्स ऑफ कार्बन किंवा कार्बन ब्लॅक वगैरे तर युजेसमध्ये आपण परत आणखी त्याचा डिटेल स्टडी करणारच. लक्षात आलं तर कलर डिपेंड्स ऑन पार्टिकल साईज. एरवी ज्यावेळेला बल्कमध्ये गोल्ड असतं त्यावेळेला कुठला रंग असतो, शायनिंग येलो, आणि ज्या वेळेला त्यांचं कन्व्हर्शन आपण कशात करू, नॅनो पार्टिकल्स मध्ये करू, तर ते वेळेला ते रेड कलरचे दिसू शकतात, त्या रुबी रेड दिसू शकतात, त्या व्हायोलेट दिसू शकतात. तर त्याच्यामध्ये परत आणखी किती नॅनो स्केल वापरले त्यामुळे कोणाला त्यामध्ये व्हॅरिएशन होऊ शकतात. आणि हे तुम्हाला प्रूव्ह करण्यासाठी एक्झाम्पल दिले की नुसताच एक ट्यूब घेतला तर त्या ठिकाणी त्याचा जो एरिया आहे तो फक्त किती आहे, 6 मीटर असा आहे. 1 मीटर एका बाजूची आपण लांब घेतली. आता नेक्स्ट एक्झाम्पल घेतलं होतं की त्याच्यामध्ये आपण काय केलं, 1/2 केलं आणि या पद्धतीने त्याचे जर पार्टिकल्स म्हणजे त्याचे जर काही आपण कंपार्टमेंट्स केले तर तुम्हाला 12 मीटर एरिया म्हणजे 6चा डबल वाढला. आणि तसंच इथं 3 टाइम्स केला तुम्ही त्याचे पार्टिकल साईज तर तुम्हाला 18 मीटर्स म्हणजे सरफेस एरिया वाढत जातो जसं तुम्ही या ठिकाणी पार्टिकल्स मध्ये कन्वर्ट करत जा, त्या छोट्या छोट्या पार्टिकलमध्ये ना डिवाइड करत जा. त्यानंतर सरफेस एरियाच्या बाबतीत सांगितलं, साईज डिक्रीजेस, सरफेस एरिया इन्क्रीजेस. सरफेस एरिया वाढला तर त्याचा उपयोग कशासाठी होतो की या ठिकाणी आपल्याला केमिकल रिॲक्शन घडवून आणायला सोपं जातं आणि त्या ठिकाणी त्याला ॲब्सॉर्प्शन असेल अशा प्रॉपर्टीज त्या रिॲक्शनचे रिलेटेड प्रॉपर्टीज आपण स्टडी करू शकतो. तुम्हाला
या ठिकाणी रिॲक्शन सुलभ होण्यासाठी, रिॲक्शन फास्ट होण्यासाठी काय करता येतं, या ठिकाणी ॲब्सॉर्प्शन असेल तर जास्तीत जास्त साईट, जास्तीत जास्त जागा उपलब्ध करून दिली जाते. ते रिॲक्शनला प्लॅटफॉर्म जास्तीत जास्त उपलब्ध करून दिलं जातं. तुम्हाला माहिती आहे की एखादी रिॲक्शन आपल्याला करायची असेल तर ते खूप बल्की असेल, जसेच्या जसे ठोकळे टाकले त्याच्यामध्ये आपण केमिकल टाकले आणि रिॲक्शन मध्ये काय बघितलं तर ती लवकर होणार नाही. तेच तुम्ही छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट केला आणि तुम्ही ती रिॲक्शन केली तर निश्चितच फास्ट होते. सेम थिंग इथं हॅपन होतं. जेव्हा आपण घरामध्ये ज्या जेवण बनवतो त्यावेळेला तुम्ही भाजी बाजारातून एखादा समजा दोडका आणला असेल किंवा वांगं आणलं असेल तर ते कट करता आणि मग त्याला शिजवता. का तर अख्खच्या अख्खं वांगं सहजासहजी लवकर शिजणार नाही, किंवा एखादा दुधी भोपळा घेतला आणि तो शिजवायला टाकला तर लवकर शिजणार नाही आणि तो डिस्ट्रीब्यूट करताना पण आपल्याला त्रास देतो. पण ते जर त्यांचे पीसेस केले आणि त्यांना तुम्ही हीट केला, त्यांना म्हणजे त्याचं कन्व्हर्शन फूडमध्ये केलं तर ते तुम्हाला सोपं जातं. सेम थिंग इज हॅपनिंग. साईज डिक्रीजेस, then the reactivity also increases, surface area increases. कॅटॅलिटिक ॲक्टिव्हिटी म्हणून त्या ठिकाणी हेट्रोजिनियस कॅटॅलिस्ट म्हणून बरेचसे नॅनो मटेरियल्ससाठी वापरले जातात. त्याच्यामध्ये प्लॅटिनम, पॅलॅडियमसारखे व्हॅल्युएबल मेटल्स असतील किंवा सिलिका नॅनो पार्टिकल्स असतील किंवा सिलिका आणि इतर याचे मेटलचं कॉम्बिनेशन करून तयार केलेले या ठिकाणी नॅनो पार्टिकल असतील. या पद्धतीने या ठिकाणी बऱ्याचशा ऑर्गॅनिक रिॲक्शन असतील, हायड्रोजनेशन ऑफ ऑइल असेल, यासारख्या रिॲक्शन मॅनिश रिॲक्शन वगैरे करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. नेक्स्ट पार्ट जो आहे की सिंथेसिस ऑफ द नॅनो पार्टिकल्स. तो पार्ट तुमच्या म्हणजे सिलेबस म्हणून वगळलेला आहे तरी सुद्धा सोल जेल मेथडनी या ठिकाणी काय केलेला, सिलिका नॅनो पार्टिकल्स तयार केले. म्हणजे सिलिकाचे असेल, ॲल्युमिनियमचे असतील किंवा मेटलचे नॅनो पार्टिकल्स असतील ते तयार केले जातात. लक्षात घ्या. Next point we have to consider is analysis or characterization of nanomaterial. तर UV visible spectroscopy वेगवेगळ्या या ठिकाणी टेक्निक्स वापरून, वेगवेगळ्या अद्यावत असे ॲडव्हान्सच्या टेक्नॉलॉजीज वापरून आपल्याला नॅनो पार्टिकल्स जे तयार केलेले आहे, सिंथेसिस केले जातात, ते नेमके तयार झालेत की नाही, त्यांचा साईज काय आहे, ते प्रॉपरली फॉर्मेशन त्याचं झाले की नाही, जॉमेट्री त्याचं क्रिस्टल वगैरे कुठल्या सेप साईजमध्ये आहे, या सगळ्याची इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी या ठिकाणी आजची जी काही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे ती या ठिकाणी वापरली जाते. जसं आता केमिकल तयार केले की त्याचा UV काढला जातो, IR काढला जातो, त्याच पद्धतीने या ठिकाणी या नॅनो पार्टिकल्सचा स्टडी करायचा असेल तर डिटेलमध्ये आपल्याला हे टेक्निक्स वापरायला लागतात. तर तुमच्या बुकमध्ये त्यांचे डायग्राम्स पण दिले, तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व करा. डायग्राम काढायचे नाही आहेत तुम्हाला, तो सुद्धा पार्ट डिलीट केलाय फक्त आपल्या माहितीसाठी म्हणून. तुम्ही जरूर व्यवस्थित बघून घ्या त्या डायग्राम आणि प्रत्येक या ठिकाणी त्या इन्स्ट्रुमेंटचं नाव काय आहे, त्याचा यूज कुठं होणार आहे, किंवा इन्स्ट्रुमेंटचं या ठिकाणी ॲक्च्युअली जे काही म्हणजे नेम ऑफ द टेक्निक तिथं वापरलेलं इन्स्ट्रुमेंटचं या ठिकाणी त्याचा यूज कुठलं इन्स्ट्रुमेंट वापरलं त्याचं नाव आणि इन्फॉर्मेशन, ते काय माहिती आपल्याला देतं, त्याच्यापासून आपल्याला कुठल्या प्रकारची इन्फॉर्मेशन मिळू शकते, या पद्धतीचं नॉलेज तुम्हाला या ठिकाणी टॅब्युलर फॉर्ममध्ये तुम्हाला दिलेलं आहे. हे सगळ्या नोट्समध्ये मी तुम्हाला परत देणारच आहे, लक्षात घ्या. तर अतिशय ॲडव्हान्स अशा काही टेक्नॉलॉजीज या ठिकाणी वापरलेल्या आहेत, टेक्निक्स वापरलेल्या आहेत. त्याच्यामध्ये UV विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी असेल, त्यानंतर XRD म्हणजे एक्सरे डिफ्रॅक्शन असेल, जे डिफ्रॅक्टोमीटर वापरून एक्सरे डिफ्रॅक्शन करू शकतो. सेम म्हणजे काय, स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा वापर करून या ठिकाणी तुम्ही त्या मायक्रोस्कोपीचा वापर करून मायक्रोस्कोपच्या साहाय्यानं माहिती मिळवू शकता त्या नॅनो पार्टिकल्सबद्दल. ते म्हणजे ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी आणि FTIR म्हणजे फॉरियर ट्रान्समिशन इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी. तर UV स्पेक्ट्रोस्कोपी, एक्सरे डिफ्रॅक्शन मेथड किंवा स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप,
Fourier transmission अँड इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी यासारखी ही ॲडव्हान्स काय रिसेंट किंवा ॲडव्हान्स जे काय टेक्निक्स आहेत त्याचा उपयोग करून आपण काय मिळवू शकतो, तर जे नॅनो पार्टिकल सिंथेसाइज केलेले असतात, तयार केलेले असतात, लॅबोरेटरीमध्ये बनवलेले असतात, त्याचा डिटेल स्टडी, त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती, त्याचं कॅरेक्टरायझेशन असा शब्द वापरलेला असतो सायंटिफिक लँग्वेजमध्ये त्याला, किंवा ॲनालिसिस असाही शब्द त्याकडे वापरलेला असतो. त्याचं ॲनालिसिस कशाबद्दल केलं जातं याबद्दलची या ठिकाणी माहिती दिली आहे. म्हणजे मुळात ते पार्टिकल तयार झालेत की नाही त्याची प्रिलिमिनरी माहिती, त्याच्याबद्दलचे कन्फर्मेशन माहिती या ठिकाणी कोण देतं, UV विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी करून मिळते. UV पार्टिकल या ठिकाणी नॅनो पार्टिकल्स जे तयार होतात, सिंथेसाइज केले जातात, त्याबद्दल प्रिलिमिनरी जी काही माहिती पाहिजे आपल्याला कन्फर्म करायचं आहे की झालेत तयार की नाही पार्टिकल, खात्री करून घ्यायची आहे, त्यावेळेला हे टेक्निक वापरलं जातं. दुसरं म्हणजे एक्सरे डिफ्रॅक्शन. एक्सरे डिफ्रॅक्शन मेथडनं तुम्हाला काय माहिती मिळते, तर त्या पार्टिकलचा नेमका साईज किती आहे, त्यानंतर त्याची जॉमेट्री काय आहे, म्हणजे ते काय ट्रायगोनल शेपमध्ये आहे का पेंटॅगोनल शेपमध्ये आहे, ऑक्टाहेड्रल आहे की काय, याबद्दलची माहिती मिळते. आणि क्रिस्टल आणि ते क्रिस्टल फॉर्ममध्ये, क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये कशा पद्धतीने दिसतं हे एक्सरे डिफ्रॅक्शन मेथडने आपल्याला माहिती होते. कळालं का तुम्हाला? प्रिलिमिनरी माहिती, तयार झाले की नाही नॅनो पार्टिकल याची माहिती सांगतं UV. नंतर एक्सरे डिफ्रॅक्शन काय सांगतं, त्याचं साईज, किती साईजमध्ये तयार झाले, म्हणजे नॅनो स्केल काय आहे त्याचं, 10⁻³ आहे का 10⁻8 आहे NM, ते माहिती जी आहे ती त्याच्याकडून समजली जाते. त्याशिवाय त्याची जॉमेट्रिकल शेप, त्याचं क्रिस्टल शेप वगैरे त्याची इन्फॉर्मेशन. स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. तर हा जो मायक्रोस्कोप माहिती आहे तुम्हाला बायोलॉजीमध्ये वापरतात, तसे हे थोडेसे वेगळ्या पद्धतीचे, जास्त इंटेन्सिटीचे या ठिकाणी काय वापरले जातात, हाय रिझोल्युशनचे मायक्रोस्कोप वापरले जातात. आणि यामधून स्ट्रक्चर ऑफ द सरफेस, मॉर्फॉलॉजी ऑफ द पार्टिकल आपल्याला माहिती होते. नेमकं त्या सरफेस काय आहे, मॉर्फॉलॉजी काय आहे, त्याचं नेमकं दिसतो याबद्दलची माहिती या स्कॅनिंग मायक्रोस्कोपच्या सहाय्याने आपण करू शकतो. ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप काय करतात, परत आणखी परफेक्ट पार्टिकल साईज काय आहे त्याचा ते आपल्याला कॅल्क्युलेट करण्यासाठी हा ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप उपयोगी आहे. सो दिस स्पेक्ट्रोस्कोपी मायक्रोस्कोप आर युजफुल टू नो the information about the particle size. And last one, FTIR, it is useful to absorption of functional groups which are present in that particular means material. The particular material मध्ये फंक्शनल ग्रुप काय आहे, त्यांची बाइंडिंग नेचर, त्याच्यामध्ये फॉर्म झालेले बॉन्ड आयनिक आहे काय, कोव्हॅलेंट आहे, याबद्दलची इन्फॉर्मेशन ॲब्सॉर्प्शन करून या फंक्शनल ग्रुपचं इन्फॉर्मेशन मिळू शकते. तर या प्रकारच्या इथं टेक्नॉलॉजीज, ज्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहेत त्या यूज करून तर टॅब्युलर फॉर्ममध्ये तुम्हाला मी नोट्समध्ये देणारच आहे पाठवून, तर त्याच्यामध्ये बघा. ऑलरेडी मी काही नोट्स तुम्हाला पाठवलेले आहेत, तर तुम्ही त्यासुद्धा काय करा, बघून घ्या. ठीक आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट जो बघणार आहे की हिस्ट्री ऑफ द नॅनो टेक्नॉलॉजी. तर नॅनो टेक्नॉलॉजी बद्दल त्याची काय हिस्ट्री आहे थोडक्यात आपल्याला काय करायचं आहे, बघायचं आहे. कारण ही टेक्नॉलॉजी तशी रिसेंट आहे, कारण 1800 किंवा 1700 पासून केमिस्ट्रीचे बराचसा पार्ट आपण काय केलेला आहे, स्टडी करत आलेला आहे. केमिस्ट्री इट इज स्टडीड फ्रॉम 300 years ago, but nanotechnology it is not so
एन्शंट. तर 100-125 वर्षाचा साधारणपणे त्याला इतिहास आहे, लक्षात घ्या. आणि हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ह्याच्यामध्ये आपण बघायचे आहे. तर तुम्हाला माहित आहे की घरामध्ये साधी एक्झाम्पल मी मुद्दाम देते की तुमच्या लक्षात राहावं म्हणून. सो कन्सिडर नेक्स्ट पार्ट. So you consider a historical background, history of nano material or nano science. Okay. So it is not so much ancient like other chemistry, organic, analytical, physical, etc. But from 1900 and above, this technique is using. त्या ठिकाणी त्याला नॅनो टेक्नॉलॉजी म्हणायचं की नाही हे पूर्वीच्या माणसांना माहीत नव्हतं, पण त्याचा उपयोग ते आपल्या बऱ्याचशा दैनंदिन जीवनामध्ये करायचे. आता तुम्हाला रवा माहिती आहे, रवा. त्या रव्यापासून आपण शिरा तयार करू शकतो आणि लाडू पण तयार करू शकतो. शिरा तयार करताना आपण पाणी जास्त वापरतो, साखर आणि रवा योग्यच प्रमाणात वापरतो. त्याची चव बघा. आणि त्याचंच कन्व्हर्शन तेच मटेरियल वापरून लाडूमध्ये केलं तर लाडू हा नॅनो पार्टिकल्सची ज्या प्रॉपर्टीज आहेत, म्हणजे एकच पदार्थ पण नॅनो स्केलवर केल्यानंतर या ठिकाणी त्याची चव बदलते, त्याच्या प्रॉपर्टीज बदलतात, हे माणसाला माहीत आहे. तर या नॅनो म्हणजे सायन्सचा उपयोग आजकाल तर बायोलॉजिकल, मेडिकल, इंजिनिअरिंग फील्डमध्ये आणि केमिस्ट्रीमध्ये, केमिकल, फिजिकल फील्डमध्ये सुद्धा केला जातो हे आपल्याला माहीत आहे. पण पूर्वी बरेचसे या ठिकाणी कळत न कळत जे काही शोध लागले त्याच्यामध्ये हे नॅनो पार्टिकल्स वापरले जायचे, लक्षात घ्या. तर तुम्हाला सांगितलं मगाशी एक्झाम्पल की रुबी कलरची ग्लास ही सिल्वर आणि गोल्डच्या नॅनो पार्टिकल्सपासून त्याच्या ग्लासमध्ये काही डिझाईन्स तयार करायचे आणि हे नॅनो स्केलचे पार्टिकल्स ची सोल्युशन तयार करून ती त्याच्यामध्ये काय केली सोडली जायची आणि पुन्हा त्याच्यावर एक थर देऊन या पद्धतीचं डिझाईन, म्हणजे तुम्हाला समजा एखाद्या फ्लावरचं डिझाईन पाहिजे तर फ्लावरचं डिझाईन त्या ग्लासवर म्हणजे अजून पूर्ण तयार न झालेल्या ग्लासवर तयार करून त्याला कॉरोडिनेशन असं म्हणतात, तर ते करून त्याच्यामध्ये या प्रकारचे पार्टिकल्स जर ॲड केले तर काय व्हायचं की छान सुंदरसं डिझाईन. तर तुमच्या बुकमध्ये मी मग सांगितल्यावर रुबी कलरचे डिझाईन असलेले दाखवले. किंवा तुम्ही ज्या वेळेला काही वास्तूंना म्हणजे भेट देता बघा की काही पौराणिक किंवा बऱ्याच जुन्या अशा इमारतींमध्ये किंवा स्टॅच्यूजमध्ये किंवा त्या ठिकाणी काही डिझाईन्स केलेले असतात इमारतींमध्ये, तर त्या इमारतीमध्ये ग्लासमध्ये डिझाईन असतं. किंवा आपण जे काही पॉटरी म्हणतो, पॉटरी याचा अर्थ काय की चिनी मातीपासून तयार केलेले जे काही आर्टिकल्स आहेत त्याच्यावर सुद्धा काही थिन असे लेयर्स, कलरचे लेयर दिले असतात किंवा डिझाईन कोरलेली असतात. तर ही सगळी नॅनो पार्टिकल्सचा वापर करून तयार केलेली आहेत डिझाईन, लक्षात घ्या. तर ही टेक्नॉलॉजी जी आहे ती पूर्वी होती, फक्त त्याला आपण आज नॅनो पार्टिकल्स ह्या नॅनो स्केल वापरून ही सॉफिस्टिकेटेड अशी आजकालची जी काही मगाशी सांगितले ते टेक्निक्स वापरून आपण त्याचा आता डिटेल स्टडी करायला लागला आणि त्याचा उपयोग कुठं होतो याचं सुद्धा आपण त्या ठिकाणी काय करतोय, स्टडी करतोय. तर या पद्धतीनं ग्लासमध्ये डिझाईन असेल किंवा शायनिंग असलेल्या अशा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे कलरच्या डिझाईन्स असतील किंवा तुम्ही जर म्हैसूर पॅलेस वगैरे बघाल त्याच्यामध्ये किती सुंदर असे कोरीव असे डिझाईन्स तयार केलेले आहेत. या सगळ्यामध्ये कुठं ना कुठं वेगवेगळ्या प्रकारच्या मेटल्स, मटेरियल ज्यांना लस्टर आहे, त्यांना शायनिंग आहे, अशा प्रकारच्या नॅनो पार्टिकलचा यूज केला गेलेला आहे पोट्रीमध्ये. म्हणजेच काय तर आपण चिनी मातीची भांडी म्हणतो किंवा काही वेळेला आपण जे काही फ्लॉवर पॉट्स वगैरे वापरतो त्याच्यावर जे काही पूर्वी असलेले डिझाईन्स केलेले आहेत, त्या जे झुंबर वगैरे असलेले त्याच्यावर केलेली डिझाईन
ही या नॅनो पार्टिकलच्या सहाय्याने केलेली असायची, अशी या ठिकाणी आपल्याला आता हिस्टॉरिकल माहिती जर घ्यायचं झाली तर या पद्धतीने मिळेल. त्याशिवाय तुम्हाला माहिती आहे की कार्बन थोड्या प्रमाणामध्ये जर टायर्समध्ये वापरलं, माहिती आहे की त्याचे टायर्स आहेत आजकाल रबरचे, आणि त्या रबर टायर्समध्ये त्याने जर कार्बनचे नॅनो पार्टिकल्स वापरले तर त्या टायरचा लाईफ स्पॅन वाढतो, म्हणजे ड्युरेबिलिटी वाढते. आणि तिथं सुद्धा ह्या नॅनो पार्टिकल्सचा यूज केलेला आहे. 1900ला त्याचा यूज करायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे इतकं 100 वर्षापूर्वी सुद्धा नॅनो स्केलला त्या ठिकाणी काय केलं जातं, ते पार्टिकल तयार करून यूज केले जायचे. शिवाय तुम्हाला कार्बनचे नॅनो ट्यूब्स पण माहिती आहे. ते खूप म्हणजे त्यांची जी स्ट्रेंथ आहे ती अतिशय स्ट्रॉंग असते. ग्राफाईटचे या ठिकाणी काय केलं जातं, ग्राफाईट इज वन ऑफ द allotrope of the carbon, and this carbon in the nanoscale, graphite in nanoscale used to prepare nanotubes. तर नॅनोट्यूब्स तयार केल्या जातात आणि त्याचा यूज हा मला माहीत आहे की त्याची स्ट्रेंथ खूप असल्यामुळं सहजासहजी ब्रेकअप न होण्यासाठी असल्यामुळे याचाही उपयोग या ठिकाणी आपण नॅनोट्यूबमुळे करतो. याची हायेस्ट स्ट्रेंथ आहे, कारण तुम्हाला माहिती कार्बन आणि त्यातल्या त्यात हिरा जो आहे डायमंड, तो किती हार्ड असतो. हां, तसंच हे कार्बनचे नॅनो स्केल पार्टिकल सुद्धा हार्ड बनतात आणि त्याबद्दल तयार केलेल्या ट्यूब्स ज्या आहेत त्या ट्यूब्स सुद्धा हार्ड असतात. त्यानंतर या ठिकाणी सिलिका असेल किंवा सिलिकॉनचे काही म्हणजे डेरिव्हेटिव्ज असतील, कंपोनंट्स असतील, ती सुद्धा त्या ठिकाणी रबर मटेरियलमध्ये कोटिंगसाठी, सिलिंगसाठी, म्हणजे सिलिंग याचा अर्थ की काय म्हणायचं त्याला, एखाद्या ड्रममध्ये आपण पदार्थ भरलेला आहे आणि तो लिक्विड स्टेटमध्ये आहे, तर त्या वरच्या सरफेसला काय करायचं आहे, आपल्याला पॅक करायचं आहे. तर पॅकिंग करताना सीलंट म्हणून, म्हणजेच काय, सील करणे ज्याला म्हणतो, तर सील करण्यासाठी वगैरे या सिलिकॉनचे कंपोनंट्स असलेले, सिलिकॉन कंपोनंट असलेले रबर्स वगैरे वापरले जातात. तर या पद्धतीने या ठिकाणी हिस्ट्रीमध्ये खूप म्हणजे पूर्वीपासून या नॅनोस्केल पार्टिकलचा यूज केला जायचा. ओके.